मित्रांनो, मी धनश्री तुमचं मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा द पेज पाथवे या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक चॅलेंज जे की आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतं। ते चॅलेंज कोणतं आहे, काय आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर सर्वात पहिले मी माझा अनुभव सांगते की मी जेव्हा हे चॅलेंज स्वतःमध्ये घेतलं त्यानंतर मला काय बेनिफिट झाले किंवा त्या दरम्यान मला काय काय झालं। तर हे चॅलेंज आहे ते म्हणजे 30 दिवसांचं 30 डेज डेली 10 पेजेस बुक रीडिंगचं चॅलेंज आहे की दररोज तुम्हाला म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला 10 पेजेस हे रीड करायचे आहेत पुढच्या 30 दिवसांसाठी। तर जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल त्या दिवसापासून किंवा त्याच्या पुढच्या दिवसापासून तुम्ही हे चॅलेंज स्वतःसाठी घेऊ शकता। आणि जे कोणी हे चॅलेंज घेणार असतील ते बुक कोणतंही असो, मराठी इंग्लिश हिंदी कोणतंही बुक असो, जे कोणी हे चॅलेंज घेणार असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की ते हे चॅलेंज घेणार आहेत की नाही आणि कोणत्या बुकसोबत करणार आहेत ते पण सांगा। तर या चॅलेंजमुळे असं झालं की माझ्यामध्ये रीडिंग हॅबिट्स डेव्हलप झाल्या, खूप जास्त व्हिज्युअलायझेशनची शक्ती वाढली की आपण जी रीड करतो ते रीड करताना व्हिज्युअलाइज करतो, आपण त्याला कल्पनाशक्तीमध्ये उतरवतो, त्यामुळे ती ताकद एक वाढते। त्यानंतर वेळेचं महत्त्व कळलं, पंक्च्युअलिटी आली, कन्सिस्टन्सी आली, असे बरेच काही पॉईंट्स आहे जे माझ्या आयुष्यामध्ये आले आणि तुमच्याही येऊ शकतात जर तुम्ही हे चॅलेंज पुढच्या 30 दिवसांसाठी केलं। आणि मित्रांनो, सर्व मला एकच हे देतात की आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्हाला करायचं आहे पण आमच्याकडे वेळ नाही आहे। तर मित्रांनो, हे आता विसरून जा तुम्ही की हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हे कधीच बोलणार नाही की माझ्याकडे वेळ नाही आहे। तर मग मला असं सांगायचं आहे तुमच्याकडे वेळ नाही आहे, ठीक आहे। वेळ आणण्यासाठी पहिले काय करावं लागेल, सर्वांकडे 24 तास असतात, तुमच्याकडे 24 तास आहे, माझ्याकडेही तेवढाच वेळ आहे। तर मी तुम्हाला एकच सांगेन, तुमच्या दिवसातला तुम्ही जे डेली रुटीन फॉलो करता त्यातला फक्त 15 ते 20 मिनटं तुम्ही बुक रीडिंगला द्या। 10 पेजेस रीड करण्यासाठी फक्त 15 ते 20 मिनटं लागतात जर व्यवस्थितपणे रीड केलं तर, आणि तुम्ही जर स्लो रीड केलं तर 30 मिनटं लागू शकतात, त्यामुळे अर्धा तास आपण मानून चालू। जर तुमचं डेली रुटीन म्हणजे पूर्ण दिवस खूप जास्त बिझी आहे तर तुम्ही एक आयडिया करा, जर तुम्ही 5:30ला उठता तर 5ला उठायला लागा, 6:30ला उठत असाल तर 6ला। म्हणजेच काय मित्रांनो की अर्धा तास तुम्हाला आधी उठायचं आहे। अर्धा तास आधी उठल्यामुळे काय होईल की तुमच्यामध्ये लवकर उठण्याची शक्तीसुद्धा निर्माण होईल, ते पण बुक रीडिंगमुळे। आणि दुसरं म्हणजे बुक रीडिंग कराल तुम्हाला वेळ मिळेल, आणि मोस्टली सकाळच्या वेळेस जर बुक रीडिंग केलं तर तुमच्या कल्पनाशक्ती अजून जास्त वाढते आणि तुमच्यासाठी खूप जास्त फायद्याचं ठरतं। पण मित्रांनो, पहिले 2 ते 3 दिवस तुम्हाला खूप जास्त त्रास होऊ शकतो की तुम्ही जे वाचताय तुमच्या लक्षात नाही राहणार, किंवा फक्त तुम्ही वाचताय, तुम्हाला स्टोरी काय कळत नाही आहे, शब्द काय आहेत ते कळत नाही आहेत, काहीच समजत नाही, पण फक्त वाचत चला। पहिले 2 ते 3 दिवस तुम्हाला फक्त आणि फक्त रीड करायचं आहे। तुम्हाला त्यातलं नाही कळलं तरी पण चालेल, कोणी विचारलं तर काही हरकत नाही, पण फक्त बुक रीड करायची म्हणून करा पहिले 2 ते 3 दिवस। चौथ्या दिवशी तुम्हाला त्याचा सारांश पण कळेल, त्यामध्ये काय लिहिलं आहे ते सुद्धा कळेल। आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींना, तुमच्यात कितीही अडथळे आले तरी तुम्ही हार मानू नका आणि बुक रीडिंग करणं सोडू नका, कारण बुक रीडिंग खरंच खूप जास्त फायद्याचं आहे। बघा, खूप लोकांना सवय असते सकाळी उठल्या उठल्या हातात मोबाईल घ्यायची आणि बघायचं, व्हॉट्सॲप बघायचं, सगळं बघायचं। तर त्यापेक्षा सकाळी तुम्ही 2 तास मोबाईल अजिबात हात लावू नका आणि त्या वेळेमध्ये तुम्ही बुक रीड करा, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं। आणि जर तुम्हाला नसेल जमत तर अजून एक मी वेळ सांगते, ते म्हणजे रात्रीच्या वेळेस झोपायच्या आधी तुम्ही जर तुम्ही म्हणजे बेड टाईम तुमचं 10चा असेल तर तुम्ही 9:30 करा, आणि जाताना मोबाईल बंद करून मोबाईलला न बघता तुम्ही अर्धा तास तिथे बुक रीड करा आणि तुम्हाला छान गाढ झोपसुद्धा लागते। मित्रांनो, नक्की विश्वास ठेवा, माझ्यावर खूप जास्त फायद्याचं आहे। आणि अजून एकदा मी तुम्हाला एक आठवण करून देते की जे कोणी हा चॅलेंज घेणार असतील त्यांनी मला खाली कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्यांना कमेंट 30 दिवसानंतर करेल की तुम्ही हे फॉलो कंटिन्यू केलं की नाही, आणि मला फीडबॅक म्हणजे तुमच्याकडून घ्यायला नक्कीच आवडेल। आणि व्हिडिओला कमेंट करत चला, जर आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज आणि चॅलेंजेस तुमच्यापर्यंत येतील। असे बरेच चॅलेंज मी या वर्षभरामध्ये 2025मध्ये घेऊन येणार आहे। तर हे होतं 2025मधलं पहिलं आणि खूप युनिक असं छान चॅलेंज, जे म्हणजे होतं बुक रीडिंगचं। तुमच्या आयुष्यामध्ये नवीन एक
चेंज मी घडवून आणणार आहे. तर मला साथ द्या, मला सपोर्ट करा आणि असंच पाहत राहा माझे नवनवीन येणारे व्हिडिओ. आणि मित्रांनो, अजून एक ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे मला तुमच्यासोबत बोलायचं होतं ते म्हणजे मी माझं ईमेल ID आहे ते मी मेन्शन केलेलं आहे स्क्रीनवर सुद्धा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा. तर जर तुम्हाला अजून असेच नवनवीन चॅलेंजेस जर तुम्हाला आठवत असतील आणि वाटत असेल तुम्हाला माझ्यासोबत करायचं असेल तर तुम्ही त्यावर मला आयडियाज सेंड करू शकता टॉपिक. म्हणजे मी पुढचे जे व्हिडिओज आहेत मी स्वतः ते चॅलेंज घेईन त्या पर्टिक्युलर दिवसांसाठी आणि त्यानंतर त्यावर व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. पण हे चॅलेंज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमच्या जो 2025 आहे, जानेवारी महिना आहे, आता खूप जास्त फरक पडेल. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.